हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये। तर मी आज जाणार आहे वसई येथील तुंगारेश्वर वॉटरफॉल इथे। मग मी ट्रेनमध्ये चढले। ट्रेनमध्ये खूप गर्दी होती। विरार नालासोपाराला गर्दी नसेल असं कधी होणारच नाही। तर मी उतरले वसई स्टेशनला। स्टेशनवरून ईस्ट साईडला यायचं आहे। बाहेरच रिक्षा उभ्या असतात, त्या डायरेक्ट तुंगारेश्वरला नेऊन सोडतात। पण तुम्हाला शेअरिंग रिक्षा किंवा बस हवी असेल तर स्टेशनवरून बाहेर पडल्यावरती लेफ्ट साईडला 2-3 मिनिटं चालत जायचं आहे। पण आम्हाला सुद्धा एक्झॅक्ट लोकेशन माहिती नव्हतं, तर आम्ही बाजूच्याच एका दुकानदाराला विचारलं आणि पुढे निघालो। आणि अगदी 2-3 मिनिटं चालल्यानंतर समोरच दिसले रिक्षा स्टँड आणि रिक्षा स्टँडच्या अगदी समोरच बस डेपो। पण आम्ही काही रिक्षेने गेलो नाही, कारण रिक्षावाले खूपच चार्जेस लावत होते। मग आम्ही ठरवलं की आम्ही बसने निघतो। 5 ते 10 मिनिटं आम्हाला बससाठी थांबावं लागलं। मग कंडक्टरने बाहेरच तिकिटी वगैरे काढल्या होत्या। मग आम्ही बसमध्ये बसलो आणि उतरलो सातिवली स्टेशनला। सातिवली नाक्याला उतरल्यानंतर राईट साईडला आहे रिक्षा स्टँड, जी की शेअरिंग रिक्षा आहे आणि पर पर्सन फक्त 15 रुपये चार्जेस करते। आम्ही रिक्षा स्टँडजवळ जाणार तोच खूप मोठा पाऊस चालू झाला। रिक्षा समोरच होत्या, पण आम्हाला छत्री ओली करण्याचा कंटाळा आला होता। मग आम्ही पाऊस जाण्याची वाट बघितली। मग थोड्या वेळाने पाऊस गेला सुद्धा। मग रिक्षामध्ये चढलो आम्ही। रिक्षावाल्याने आम्हाला तुंगारेश्वरच्या मेन गेटजवळ सोडलं। मेन गेटपासून सुद्धा आम्हाला पुढे रिक्षा करावी लागली आणि त्याने सुद्धा कुठेतरी मध्येच सोडलं। मग काय पुढे आम्हाला खूप चालत जावं लागलं। आमचं चुकलं की आम्हाला स्टेशनपासूनच स्पेशल रिक्षा करून जायला हवं होतं। मग काय वॉटरफॉलला जाण्यासाठी आमचा पायी प्रवास चालू झाला। मग खूप छान अशी हिरवळ वगैरे होती। समोरच आम्हाला छोटंसं पूल पण दिसलं। मग काय माझी नोटंकी चालू झाली। मी पोज देत व्हिडिओ काढत पुढे पुढे चालत निघाले होते। मग समोरच एक इन्स्ट्रक्शन बोर्ड लिहिलं होतं। मग ते आम्ही वाचलं। जसं की त्याच्यावरती लिहिलं होतं कचरा करू नका, स्मोकिंग करू नका, आग वगैरे सारख्या वस्तू तिकडे जाळू नका। तुम्ही सुद्धा ते वाचा आणि मगच पुढे जा। मग मी ते इन्स्ट्रक्शन वाचले आणि पुढे निघाले। पुढे परत आम्हाला अजून एक पूल दिसलं, कारण रस्ता खूपच लांबचा होता। तर जाताना छोटे पूल, वॉटरफॉल्स हे सगळं दिसतच होतं। चालताना थोडीशी भीतीसुद्धा वाटत होती, कारण रस्त्यावरती खूप सारे माकड उतरले होते। जर तुमच्या हातामध्ये काही खायला असेल तर ते तुमच्या अंगावरती उडीसुद्धा मारू शकतात। इथे तर सुरुवातीलाच खूप छोटे मोठे धबधबे वगैरे होते। काही मुलं तर इथेच मजा करत बसले होते। तिथून मी परत पुढे चालत निघाले आणि काय रस्ता चढण आहे आणि चढण असल्यामुळे खूप थकायला होतं आणि मी खरंच खूप थकले होते। आणि थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर आम्हाला अजून एक पूल दिसलं होतं। तिथे खूप पाणी आलं होतं पुलावरून। तुम्ही बोलाल अरे हिने तर शूज घातलेत, पण घरातून जेव्हा मी निघाले तेव्हा अजिबातच पाऊस नव्हता, म्हणून मी शूज घातले होते। आणि मला इतकी तहान लागली होती, मी खूप पाणी प्यायले। आणि तुम्ही सुद्धा बॅगेमध्ये पाणी आणि खायला घ्यायला विसरू नका। मग फायनली मी पोहोचले मंदिराजवळ। मंदिर खूप सुंदर आहे। मला आतून दर्शन नाही घेता आलं, कारण काय आहे ना, मी सकाळी चुकून नॉनव्हेज खाल्लं होतं, त्यामुळे मी मंदिरामध्ये नाही गेले। मग मंदिराच्या समोरच असणारा हा छोटा पण खूप सुंदर असा तुंगारेश्वर वॉटरफॉल। गर्दी खूप होती। मी गर्दी कमी कधी होते याचीच वाट बघत होते। मग मी म्हटलं जरा आजूबाजूला फिरून घेऊयात। तर बाजूलाच एक वॉशरूमसुद्धा आहे, जे की स्वच्छ आहे आणि मुलींसाठी आणि मुलांसाठी चेंजिंग रूमसुद्धा आहेत तिथे। आजूबाजूला फिरून झाल्याच्या नंतर मी परत वॉटरफॉलच्या इथे आले। म्हटलं गर्दी कमी झाली असेल। बघते तर काय गर्दी कमी होण्याच्या ऐवजी गर्दी अजून वाढली होती। मग मी विचार केला की मी पण पाण्यामध्ये उतरते, गर्दी काही कमी होणार नाही। आणि इथे मला सगळ्यांसमोर व्हिडिओ काढायला लाज वाटत होती। मला खूप थंडी लागत होती, म्हणून मी पाण्यामध्ये नव्हते उतरणार। पण मग विचार केला आपण इतक्या लांब आलोय, मग पाण्यामध्ये कसं नाही उतरायचं। मग मी फायनली पाण्यामध्ये उतरले। पाणी इतकं गार होतं की मी ते ओरडत होते की मला खूप गार लागतंय म्हणून। पण काही नाही, खूप मजा येत होती। पण चप्पल घालायला विसरू नका, कारण की खालती खूप स्लिपरी आहे। आणि खूप लोक मजा करत होते, जसे की छोटी मुलं, छोट्या मुलांपासून मिड एज वयस्कर माणसंसुद्धा तिथे खूप मजा करत होती, कारण की पाणी अजिबातच खोल नाही आहे। मग मी एक एक स्टेप करून खाली उतरत होते। मग मी ही शेवटची स्टेप उतरत होते। मला वाटलं पाणी असेल थोडंफार खोल, आणि मग मी त्या पाण्यामध्ये उभे राहिले। बघते तर काय मला तर अगदी ढोपराच्या खालपर्यंतच पाणी होतं। पाणी अजिबातच खोल नव्हतं। आणि या बाजूला खूप मुली मस्ती करत होत्या आणि त्या माझ्याकडे बघत होत्या, मी त्यांच्याकडे बघत होते, कारण मी एकटीच मस्ती करत होते ना। मग मी पाण्यामध्ये एन्जॉय केलं। तुम्ही सुद्धा एकदा नक्की या आणि खूप एन्जॉय करा। मग माझ्या आवडीचा पार्ट फूल, जिथे पण फूल दिसतं ते मी काढते आणि माझ्या केसात लावत असते।
तर अशा प्रकारे माझा हा व्लॉग इथेच संपतोय. लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय.